फर्स्ट पॉइंट. काय येणार आहे? बीई ॲटॉमिक नंबर इज 4. सेकंड, एमओ डायग्राम. BE2 फॉर्म करण्यासाठी आपल्याला 2 बीई ॲटम्स लागतील. त्याचे 1s ऑर्बिटल्स ऑफ इक्वल एनर्जी, त्याच्यानंतर 2s ऑर्बिटल्स ऑफ इक्वल एनर्जी. नंबर ऑफ इलेक्ट्रॉन्स वगैरे द्या आतमध्ये. काय करायचं याला 1s2 2s2 1s2 2s2. सो टोटल किती इलेक्ट्रॉन्स 1s च्या एमओज मध्ये भरायचे? सो दिस इज सिग्मा 1s, सिग्मा स्टार 1s, then sigma 2s bonding, sigma star 2s anti bonding. टोटल 8 इलेक्ट्रॉन्स फिल करायचे खालपासनं. 8 इलेक्ट्रॉन्स. थर्ड पॉइंट. काय येणार इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन? बॉन्ड ऑर्डर.
कॅल्क्युलेट करायची. बघा, नंबर ऑफ इलेक्ट्रॉन्स इन बॉन्डिंग एमोज कसं चेक करू शकतो आपण? हे दोन्ही बॉन्डिंग एमोज कन्सिडर केले तर 4 येतील. फक्त व्हॅलन्स शेल मधले घेतले म्हणजे फक्त 2s मधले, म्हणजे कुठले हे तरी चालू शकतात. दोन पैकी एक कुठलं तरी करायचं. सगळे एकत्र घेतले तर अँटीबॉन्डिंग मध्ये सुद्धा सगळे एकत्र घ्यायचे. जर ओनली व्हॅलन्स शेल मधले बॉन्डिंग घेतले, ओनली व्हॅलन्स शेल मधलेच अँटीबॉन्डिंग सुद्धा घ्यायचे. म्हणजे टोटल 4 बॉन्डिंग मायनस टोटल 4 अँटीबॉन्डिंग डिवायडेड बाय 2, which is equal to bond order is 0. डिलीट करतो. बघा आता काय सांगतोय नीट लक्ष द्या परत. आता आपण बेरिलियम पर्यंत आलो. याच्या पुढचं जर घेतलं आपल्याला B2 मोलिक्युल घ्यायचं आहे समजा, तर आपण काय करणार? B2 मोलिक्युल याचा अर्थ होणार आहे इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन ॲटॉमिक नंबर इज 5, 1s2 2s2 2px1. याचा अर्थ आता मी p ऑर्बिटल्स यूज करायला सुरुवात केली. आता p ऑर्बिटल्स किती असतात? तर 3 एमटी असणार. हे 2px1 2py0 2pz0. पण हे 3 ऑर्बिटल्स तर कंबाईन होणार आहेत कारण त्या तिघांची पण एनर्जी सेम आहे. आणि त्याच्यामुळं ज्या वेळेला आपण 2 बोरॉन ऍटम्स एकमेकांच्या समोर आणू त्यावेळेला आपण काय करणार? 1s च लिनियर कॉम्बिनेशन, त्याच्यापासून सिग्मा 1s आणि सिग्मा स्टार 1s. तसं 2s च केलं तर सिग्मा 2s सिग्मा स्टार 2s. पण या तिघांचं केलं की त्यातली एक ऑर्बिटल असेल ती सिग्मा तयार होईल, जी डायरेक्ट एकमेकांवरती आपण व्हीबीटी मध्ये जसं ओव्हरलॅप करतो म्हणतो तसं जर लिनियर कॉम्बिनेशन केलं तर, आणि पॅरलल जर कॉम्बिनेशन केलेलं असेल तर पाय ऑर्बिटल्स तयार होतील. सो या केसमध्ये 2 ऑर्बिटल्स परपेंडिक्युलर आहेत एकमेकांना आणि त्याच्यामुळं आणि पॅरलल आहेत जर 2 ऍटम्स घेतले तर, त्याच्यामुळे 2 पाय एमोस तयार होतात आणि एक सिग्मा एमओ तयार होतो. 2 पाय एमोज आणि एक सिग्मा एमओ. त्याचा सिक्वेन्स कसा असतो तो आधी बघून घ्या. सगळ्या एलिमेंटसाठी सिक्वेन्स सेम आहे, फ्रॉम बोरॉन टू नायट्रोजन हा सिक्वेन्स सेम आहे. काय सिक्वेन्स आहे बघायचं आता. बघा, पहिलं 1s घेतोय, त्याच्यानंतर 2s, त्याच्यानंतर हे 2p.
कालचं आपण लिनियर कॉम्बिनेशन नॉर्मल करू पहिलं. हे आतापर्यंत झालेला पार्ट. याचं लिनियर कॉम्बिनेशन 2s चं. आणि या 2p ऑर्बिटल्स कंबाईन होत आहेत. टोटल 2p 6 ऑर्बिटल्स झाले 2 ऍटम्सचे मिळून. त्यामुळे 6 मोलिक्युलर ऑर्बिटल्स फॉर्म होणार आहेत. त्यातल्या 3 बॉन्डिंग 3 अँटी बॉन्डिंग. ओके, कसं तयार करायचं? हे बॉन्डिंग केलं बघा, एनर्जी कमी केली. नेमिंग देतो. नेमिंग माहिती आहे तुम्हाला खालच्यांचं. हे सिग्मा 1s आहे, हे सिग्मा स्टार 1s आहे, सिग्मा 2s, सिग्मा स्टार 2s. आणि कालचं आठवत असलं तर आपण असं म्हणलेलं आहे की पी झेड ऑर्बिटल असते ती बाय कन्व्हेन्शन सिग्मासाठी पकडलेली असते. पी झेड याचा अर्थ पी वाय आणि पी एक्स या ऑर्बिटल्स परपेंडिक्युलर आहेत त्या झेड ऍक्सिसला. त्यामुळे ते पॅरलली ओव्हरलॅप करतात. म्हणजे हे पाय 2px, दिस इज पाय 2py. आणि वरची ही सिग्मा 2pz अशी घेतली आहे. म्हणजे या वरची ज्या 2 दिसत आहेत त्या पाय स्टार असल्या पाहिजेत. म्हणजे पाय स्टार 2px, पाय स्टार 2py आणि सगळ्यात वरची असेल ती सिग्मा स्टार 2pz. या सिक्वेन्स मध्ये आपल्याला एमोडायग्राम काढायची असते. जर बोरॉन, कार्बन आणि नायट्रोजन याच्यापैकी एक काही घेतलेलं असतं तर. आणि जर ऑक्सिजन आणि फ्लोरीन घेतला तर फक्त या दोघांचा सिक्वेन्स इंटरचेंज करायचा. म्हणजे सिग्मा 2pz खाली घ्यायचं आणि पाय 2px 2py वरती घ्यायचे. ओके, त्यांचा फक्त सिक्वेन्स चेंज करायचा, बाकी सगळं सेम. आपण सॉल्व्ह करायला सुरुवात करू. बघा बरं, एकच मिनिट, मी आपलं हे बघतो, बुकलेट मधलं बघतो क्वेश्चन. बघा बरं, आधी इकडचं घेतो. एक्सप्लेन फॉर्मेशन ऑफ, हा करू B2. B2चं काय करायचं आता? फर्स्ट पॉइंट, इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन ऑफ बी. बोरॉन atomic number 5. एमोडायग्राम जी काढायची आता, एमोडायग्राम दरवेळेला 1s पासून सुरुवात केली पाहिजे खालनं असं काही नाहीये. फक्त व्हॅलन्स शेलची काढली तरी चालते. कारण 1s चा जो सिग्मा 1s आणि सिग्मा स्टार 1s आहेत ते एकमेकांना कॅन्सल आउटच करतात. ते आपण बघितलं आतापर्यंत. ज्या ज्या वेळेला त्याच्यामध्ये 2-2 इलेक्ट्रॉन्स आपण भरतो
त्यावेळेला ते बॉन्ड ऑर्डर 0 करून देतात, कारण 2 इलेक्ट्रॉन्स बॉन्डिंग मध्ये, 2 इलेक्ट्रॉन्स अँटी बॉन्डिंग मध्ये. त्यामुळे आपल्याला फक्त बॅलन्स शेल एमओ काढलं तरी चालणार आहे. म्हणजे आता आपण कसं काढणार, 2s पासूनच सुरुवात करायची, म्हणजे इथं आपल्याला स्पेस मिळते व्यवस्थित. कोण घेतलंय? बोरॉन. अनदर बोरॉन. एनर्जी, this is 2s now, this is also 2s, आणि वरती 2p घेतोय. यांचं लिनियर कॉम्बिनेशन. यांचं लिनियर कॉम्बिनेशन. बोरॉन, कार्बन, नायट्रोजन यांच्यापैकी आहे म्हणून आधी पाय आणि नंतर सिग्मा. मग पाय स्टार, आणि मग सिग्मा स्टार. इलेक्ट्रॉन्स फिल करू. आपण 2s पासून केलंय, त्याच्यामुळे 2s पासूनचे पुढचे इलेक्ट्रॉन्स फिल करतोय. 2s2 and 2px1. 2s च्या बाबतीत काय होईल? टोटल 4 इलेक्ट्रॉन्स भरून गेले, आणि खालचं बोरॉनचा अजून पुढं 2p मधले जे इलेक्ट्रॉन्स आहेत ते टोटल 2 आहेत. काय केलं पाहिजे बघा बरं, 2 इलेक्ट्रॉन्स जर याच्यात भरायचे असतील तर हंस रूल यूज करायला लागेल का नाही? एक एक इलेक्ट्रॉन भरायला लागेल ना. एक इलेक्ट्रॉन याच्यामध्ये, एक इलेक्ट्रॉन पॅरलल. आता तुम्हाला एक लक्षात येतंय का बघा, आपण मॅग्नेटिक प्रॉपर्टी बद्दल जे बोललो होतो त्याच्यामध्ये हा मोलिक्यूल पॅरामॅग्नेटिक येईल, कारण अनपेड इलेक्ट्रॉन्स आले बघा. बरं, आत्ताचे आपण जे सगळे मोलिक्युल्स केलेत त्याच्यामधले कुठले कुठले? पहिला होता H2 मोलिक्यूल. H2 मोलिक्यूलचं जिथं लिहिलंय त्याच्यामध्ये 7th पॉइंट हा लिहा, तो डायमॅग्नेटिक आहे म्हणून. 7th पॉइंट H2 चा डायमॅग्नेटिक. तसा हेलियमला संबंध नाहीये, कारण हेलियम डज नॉट एक्झिस्ट, He2. बट फॉर Li2 7th पॉइंट मेन्शन करा, इट इज डायमॅग्नेटिक. हा पॉइंट राहिला होता. आता हा सर, म्हणजे याच्यात वरची साईड एमटीच राहणार का? हो, एमटी राहणार, इलेक्ट्रॉन्सच नाही आहेत ना त्याच्यात काही भरायला. हो सर, ठीक आहे. थर्ड पॉइंट,
the linear combination of आता मी मेन्शन नाही करत आहे बघा कुठले ऑर्बिटल्स काय. द लिनियर कॉम्बिनेशन ऑफ ऑर्बिटल्स ऑफ टू बोरॉन atoms give equal number of molecular orbitals. असं का करतोय मी, तर किती एमओस तयार केल्या सगळं कुठं सांगत बसायचं, म्हणून तर कंटाळा केलाय फक्त. ओके, असं दिलं तर याच्यात काही मार्क्स जातात का, नाही जाणार, कारण आपण पुढे जाऊन इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन साठी आपले सगळे एमओज आपण मेन्शन करतोय. टोटल किती इलेक्ट्रॉन्स आपल्याला फिल करायचे, टोटल 10 इलेक्ट्रॉन्स आर फिल्ड इन एमओज. कुठले 10 कसे, एका बोरॉनचे 5, दुसऱ्या बोरॉनचे 5. इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन P2 मोलिक्युल काय येईल. आता व्हॅलन्स शेल नाही म्हणलेलं बरं का, त्याच्यामुळे 1s बद्दल बोललं पाहिजे इथं. सो काय येईल, इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन सिग्मा 1s, त्याच्यात 2, सिग्मा स्टार 1s 2, नेक्स्ट सिग्मा 2s 2, सिग्मा स्टार 2s 2. आता नेक्स्ट काय बोललं पाहिजे आपल्याला, पाय 2px 1 and पाय 2py 1. मला काही डाऊट येतोय का बघा. सिक्स बॉन्ड ऑर्डर इज इक्वल टू, सर 4th पॉइंट सांगता का बरं. 10 इलेक्ट्रॉन्स फिल केले या बोरॉन मध्ये, एका बोरॉन मध्ये 5 आहेत ना, तर 2 बोरॉनचे मिळून 10 इलेक्ट्रॉन्स फिल करणार आपण. ओके. बघा बरं, बॉन्डिंग मध्ये किती इलेक्ट्रॉन्स आहेत टोटल, आत्ताचे आपण जे इथले जे आपण एमओ डायग्राम मध्ये दाखवले तेवढे जरी घेतले बॉन्डिंग मधले सगळे, बघा किती येत आहेत बॉन्डिंग मध्ये, 4. बरोबर आहे ना, हे 2 आणि हे 2, ते जरी पाय असतील तरी ते बॉन्डिंगच आहेत, कारण त्यांची एनर्जी डिक्रीज झाली आहे बघा ओरिजिनल ऍटॉमिक ऑर्बिटल्स पेक्षा. म्हणजे टोटल किती झाले, 4 बॉन्डिंग, आणि नॉन बॉन्डिंग मध्ये किती आहेत, हे सिग्मा स्टार मधले 2 डिवायडेड बाय 2, म्हणजे काय आलं, बॉन्ड ऑर्डर इज इक्वल टू 1. Therefore there is single bond. In B single bond B molecule. Seventh important point, magnetic property. काय त्यात अनपेड इलेक्ट्रॉन्स आहेत 2, सो इट इज पॅरामॅग्नेटिक.
मग C2 मोलिक्युल घेतलं असतं तर काय फरक पडला असता? C2 मोलिक्युल काय होईल? ऍटॉमिक नंबर ऑफ कार्बन घ्यायला लागेल फक्त इथं. ऍटॉमिक नंबर ऑफ कार्बन इज 6. काय फरक पडेल? इकडे 2p1 सुद्धा होईल. म्हणजे मला इथं एक इलेक्ट्रॉन ऍड करायला लागेल, इकडे एक इलेक्ट्रॉन ऍड करायला लागेल. सो आता हे 2 इलेक्ट्रॉन्स एमओज मध्ये कुठे भरणार मी? इकडे, बरोबर आहे का बघा? पाय मध्ये भरायला लागतील, कारण पायची एनर्जी कमी आहे. 1 इलेक्ट्रॉन आलेत, सो नंतर त्याच्यात पेअरिंग करता येईल. मग हा डायमॅग्नेटिक होईल, हे कळतंय का? अरे पोरांनो, कळतंय ना, लक्षात येते ना मी काय काय बोलतोय ते. त्याच्यानंतरचं जर घेतलं असतं तर N2 मोलिक्युल घेतला तर N2 मोलिक्युल. N2 मोलिक्युल मध्ये नायट्रोजन गॅस आहे N2, याचा अर्थ म्हणजे त्याच्यामध्ये ट्रिपल बॉन्ड आला पाहिजे, म्हणजे बॉन्ड ऑर्डर 3 आली पाहिजे. तशी येते का एकदा चेक करा. बाकी सगळं आता मेन्शन नाही केलं तरी चालेल. आता आपण काय करूयात, N2 मोलिक्युल एक्झिस्ट करतो का पहिला अकॉर्डिंग टू एमओटी हे बघू, आणि त्याची बॉन्ड ऑर्डर बघू डायरेक्टली. N2 नायट्रोजन ॲटॉमिक नंबर इज 7. तो काय येणार इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन? 2px1 y1 z1. Z. जे इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन या डायग्राम मध्ये मी काढतोय डायरेक्ट. 2px1 y1 z1 सेम प्रकारे या साईडला. म्हणजे किती इलेक्ट्रॉन्स भरायचे? खालचे 2s चित्र पण बरोबर भरून झाले, आणि 2p मधले टोटल इलेक्ट्रॉन्स किती भरायचे बघा? 6. त्यातले पाय 2px पाय 2py मध्ये 4 येतील, आणि सिग्मा 2pz मध्ये उरलेले 2 येतील. बरोबर आहे. बॉन्ड ऑर्डर बरोबर येते का बघा आता. किती आलं बघा? बॉन्डिंग मधले इलेक्ट्रॉन्स किती टोटल? these 2 and these 6. किती आले टोटल? 8. मायनस अँटी बॉन्डिंग मधले 2. आला का ट्रिपल बॉन्ड? देयर इज अ ट्रिपल बॉन्ड in N2 molecule. N triple bond. सर हा, सर परत एकदा एक्सप्लेन करता का? काही नाही लक्षात आलं, सांग मला. सर म्हणजे तुझा पहिल्यापासून एकदा करता का? म्हणजे आता तुझा आवाज क्रॅक होतोय रे, लक्षात नाही येते मला काय म्हणतोयस ते. आता येते का? क्रॅक होतोय, पण आता ऍटलिस्ट कळतंय काहीतरी. बोल बोल. सर म्हणजे आपण हे एनचा क्वेश्चन दिला तो परत एकदा एक्सप्लेन करा का? हे बघ, एनचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन कळलं का? हो सर, ते कळलं. हे कळलं. म्हणजे इथं इलेक्ट्रॉन्स या फॉर्म मध्ये भरलेत हे कळलं का? आणि इकडच्या sir. साईड हे पण कळलं. आता याचा अर्थ काय होत असतो की इथले हे जे 2 इलेक्ट्रॉन्स आहेत, हे 2 इलेक्ट्रॉन्स हे 2 इलेक्ट्रॉन्स आपल्याला खाली इथं भरायचे. म्हणजे हे असं भरलं जाणार, हे पण कळलंय. येस सर. म्हणजे 2s चं लक्षात आलंय. आता 2p चं काय करायचं आपल्याला? 2p मध्ये टोटल किती इलेक्ट्रॉन्स आहेत? इकडं 3 आणि इकडं 3, म्हणजे टोटल 6 इलेक्ट्रॉन्स आहेत ना. हो सर. एका ऑर्बिटल मध्ये किती बसू शकतात? 2 इलेक्ट्रॉन्स. याचा अर्थ होतो असतो 4 यात बसतील आणि 2 इथं, म्हणजे टोटल 6 झाले का नाही? येस. कळलं? आता काय आपल्याला फक्त बघायचं, बॉन्ड ऑर्डर बघूया म्हटलं. बॉन्ड ऑर्डर साठी बॉन्डिंग मध्ये टोटल किती आहेत? बॉन्डिंग ही आहे आणि या 2 सुद्धा बॉन्डिंग आहेत, म्हणजे टोटल किती इलेक्ट्रॉन झाले बॉन्डिंग मध्ये? 8. 8. आणि अँटी बॉन्डिंग मध्ये किती?
म्हणजे हे 2 म्हणजे आलं का 3. हा सर कळलं. सर हा सर डायमॅग्नेटिक आणि पॅरामॅग्नेटिक ह्याच्यामधला फरक सांगता का? नाही कळलं. डायमॅग्नेटिक याचा अर्थ ऑल इलेक्ट्रॉन्स पेअर्ड. पॅरामॅग्नेटिकचा अर्थ ऍटलिस्ट 1 इलेक्ट्रॉन इज अनपेअर्ड. म्हणजे मगाशी B2 मॉलिक्युल आला त्यावेळेला 2 इलेक्ट्रॉन्स अनपेअर्ड दिसत आहेत का बघ. हो सर. आहेत म्हणजे तो पॅरामॅग्नेटिक आहे. आता इथं जर बघितलं तर आता कुठं काही अनपेअर्ड इलेक्ट्रॉन्स दिसत आहेत का एमोज मध्ये. हे सगळे पेअर्ड आहेत. हे पेअर आहे. इथं सुद्धा पेअर आहे. याचा अर्थ आपल्याला इथं काय सांगितलं पाहिजे, N2 मॉलिक्युल इज डायमॅग्नेटिक. कळतंय? हो सर. O2 मॉलिक्युलचं करून बघा बरं. हा बोल बोल. मला ऐकू नाही येत आहे ग काहीच. माझ्या याच्यात प्रॉब्लेम आहे का? तुम्हाला ऐकू येत आहे का रे ती काय बोलते ती? मला संभव नाही सर. नाही ना. हा सर आता येतोय का? हा श्वेता आता थोडा येतोय. बोल बोल. सर मी बोलतो की मला C2 चा एमओ डायग्राम नाही समजला. कशाचा? C2चा? हो. ओके C2चा बघू. कार्बन मध्ये आपण काय करतो, कार्बन म्हणजे 2px1 2py1 बरोबर आहे ना. हो सर. आणि 2pz0 पाहिजे म्हणजे मी यातला एक इलेक्ट्रॉन कट करून टाकतो हा इथला. तसं इकडचाही कट करतो. म्हणजे टोटल किती इलेक्ट्रॉन्स फिल करायचे आपल्याला? 4. मग ते कुठं बसतील 4 इलेक्ट्रॉन्स? खालच्या पाय मध्येच बसतील ना दोन्ही. हो सर. म्हणजे असं येईल ना इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन. हो सर. समजलं ना. O2 चेक करू आपण. O2 मध्ये काय आलं पाहिजे? O डबल बॉन्ड O आला पाहिजे. सो बॉन्ड ऑर्डर शुड बी 2. आणि अजून काय इम्पॉर्टंट आहे, जे आपण व्हॅलन्स बॉन्ड थिअरीचं लिमिटेशन म्हणून एक्सप्लेन केलं होतं, जे फक्त MOT एक्सप्लेन करू शकते, दॅट इज ऑक्सिजन मॉलिक्यूल इज पॅरामॅग्नेटिक. हे फक्त मॉलिक्युलर ऑर्बिटल थिअरी दाखवू शकते. सो ते बघूयात. बरोबर ऑक्सिजन आहे. ऑक्सिजनचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन ॲटॉमिक नंबर इज 8. सो 1s2 2s2 2px2 2py1 2pz1 ते इकडे मेन्शन करू. असं आलं. आता काय करणार, आपल्याला टोटल किती इलेक्ट्रॉन्स फिल करायचे 2p मध्ये? सर हा N2 चा तिसरा पॉइंट सेमच येईल ना B2 सारखा? हो सेमच येईल. बरोबर. बघा बरं 2pचं आता काय करायला लागणार आहे आपल्याला? टोटल किती इलेक्ट्रॉन्स फिल इन करायचे? 8 2p वाले. त्यातले 4 इकडे आले, अजून 4 शिल्लक आहेत. इथे किती येतील त्यातले? 2. अजून तरी किती शिल्लक आहेत? 2. मग इथं कसे फिल करणार आपण या 2 मध्ये? त्या एकामध्ये 2? कळते? म्हणजे पॅरामॅग्नेटिक आलं का बघा. अनपेअर्ड आहेत इलेक्ट्रॉन्स, सो इट इज पॅरामॅग्नेटिक. कळते? बॉन्ड ऑर्डर बघा येते का, मॅच होतीये का? बॉन्ड ऑर्डर 2 आली पाहिजे. मॅच होतीये का चेक करा. बघूया बॉन्डिंग मध्ये टोटल किती इलेक्ट्रॉन्स आले? हे 2 प्लस हे 6 म्हणजे किती? 8 मायनस अँटी बॉन्डिंग मध्ये हे 2 आणि हे 2, सो 4. 8 minus 4/2, so there is double bond. हा काही डाऊट आहे का रे?
डाऊट आहे का रे कुणाला काही? नाही सर. नाही ना. डिलीट करतोय सगळी डायग्राम. आता याच्यामध्ये मी पॅरामॅग्नेटिक वगैरे हे काही इथं चेंज केलेले नाहीयेत बरं का, पॉइंट्स चेंज केलेले नाहीयेत, त्यामुळे हे आहेत तसेच्या तसे मेन्शन नाही करायचे. मी फक्त इथं बॉन्ड ऑर्डर चेक केली आहे. इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशनचा पॉईंट चेंज केला पाहिजे. टोटल नंबर ऑफ इलेक्ट्रॉन्स किती फिल केलेत ते आपल्याला चेंज करायला लागेल त्या त्या एलिमेंटसाठी. ओके, डिलीट करतोय मी. नेक्स्ट बघू. ओके, सो हे बाकीचे आहेत ते जरा आपल्याला चेक केलं पाहिजे. आता एक मेजर डिफरन्स काय होता, ऑक्सिजन जर असेल आणि फ्लोरीन जर असेल तर तो सिक्वेन्स आपल्याला चेंज करायचा आहे. तो ऑक्सिजनच्या बाबतीमध्ये मला ती परत ऍक्च्युली काढली पाहिजे, मी ते इथं दाखवलं नाही आता. हा सिक्वेन्स आपल्याला चेंज केला पाहिजे. ज्या वेळेला आपण O2 मॉलिक्यूल घेतो त्यावेळेला काय करतो आपण, पाय वरती घ्यायला लागतात आणि सिग्मा खाली. सहा ऑर्डर कशी असेल इथं, डायग्राम एमो डायग्राम अशी दिसेल. एक सिग्मा खाली आणि 2 पाय वर. सर हा, N2 चे इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन असंच येईल का का वेगवेगळे? कसं? ते तुम्ही 5th पॉइंट लिहिले आता. नाही नाही नाही, हे कसं येईल? N2 साठी हे नाही येणार. N2 मध्ये आपल्याला बघूयात आपण. N2 साठी सिग्मा 2pz2 पर्यंत आलं पाहिजे. हे इथं 2 आणि त्याच्यानंतर सिग्मा 2pz2 असं नायट्रोजनचं आलं पाहिजे. हे ऑक्सिजनचं सिक्वेन्स आपण चेंज करतोय. खाली सिग्मा घ्यायचा आहे 2pz आणि वरती पाय 2px आणि पाय 2py. सेम प्रकार फ्लोरीनचा करायचा आहे. ऑक्सिजन सारखाच सिक्वेन्स घ्यायचा, खाली सिग्मा वर पाय. ऑक्सिजनचं त्यामुळे इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन काय येईल, O2 मॉलिक्यूलचं सिग्मा 1s2 सिग्मा स्टार 1s2 सिग्मा 2s2 सिग्मा स्टार 2s2. त्याच्यानंतर सिग्मा 2pz2 पाय 2px इथे त्याच्यात 2 पाय 2py2. त्याच्यानंतर पाय स्टार 2py1 पाय स्टार एक्स आणि वाय घेतलं पाहिजे, पाय स्टार 2px1 पाय स्टार 2py1. ऑक्सिजनचं असं आलं पाहिजे बघा. डिलीट करतो. बघा या पद्धतीनं होमवर्कसाठी ही एक्झाम्पल्स घ्या. फ्लोरीन काय करायचं आपल्याला, ऑक्सिजन सारखा सिक्वेन्स ठेवायचा आहे. मला वाटतं C2 आपण सॉल्व्ह नाही केलं मगाशी, नुसतं एमो डायग्राम मध्ये दाखवलं होतं. C2 सुद्धा सॉल्व्ह करा. आणि Ne2 मॉलिक्यूल डज नॉट एक्झिस्ट म्हणजे काय करायचंय, त्यातलं बॉन्ड ऑर्डर 0 आहे असं आणायचं.
डिलीट करतो. नेक्स्ट, बॉन्ड पॅरामीटर्स म्हणजे बॉन्डच्या प्रॉपर्टीज. वेगवेगळ्या बॉन्डच्या प्रॉपर्टीज बघायच्यात आपल्याला काय काय असतात. सो फर्स्ट प्रॉपर्टी इज बॉन्ड अँगल. बॉन्ड अँगल अर्थ माहिती आहे, अँगल बिटवीन 3 ॲटम्स. कुठले तरी 3 ॲटम्स जे एकाच ॲटमला कनेक्टेड आहेत, उरलेले 2 ॲटम्स त्यांच्यामधला अँगल म्हणजे HOH हा बॉन्ड अँगल. म्हणजे एकच ॲटम कुठला तरी वेगळ्या 2 ॲटम्सना कनेक्टेड आहे त्यांच्यामधला अँगल आहे. तो इथं मेन्शन केला. हा कसा आपण शोधून काढतो, अँगल कसा शोधला जातो, बाय स्पेक्ट्रोस्कोपिक टेक्निक्स. स्पेक्ट्रोस्कोपी याच्याबद्दल आपण एकदा बोललो होतो. स्पेक्ट्रम ॲटॉमिक स्ट्रक्चर मध्ये इट इज इंटरॅक्शन विथ लाईट, आणि त्या लाईट मधल्या इंटरॅक्शन मधनं आपल्याला काही गोष्टी समजतात. त्याच्यामधनं आपण बॉन्ड अँगल वगैरे शोधून काढतो किंवा बॉन्ड लेंथ शोधून काढतो. त्याला एक्सरे स्पेक्ट्रोस्कोपी असं सुद्धा म्हणतात. एक्सरे काढतो आपण सरळ त्या मोलिक्युलचा किंवा ॲटमचा, आणि मग त्याच्यामधनं आपल्याला त्या ॲटम बद्दल किंवा त्या मोलिक्युल बद्दल एक्स्ट्रा इन्फॉर्मेशन मिळू शकते, त्या एक्सरे जसा दिसतोय त्याच्याप्रमाणे. तर एक्सरे आपला जसा एक्सरे दिसतो तसा दिसत नसतो ऑफकोर्स. त्याच्यामध्ये एक पॅटर्न मिळतो आणि त्या पॅटर्नला आपण इंटरप्रिट करायचा ट्राय करतो, ज्याच्यामधनं आपल्याला या गोष्टी सगळ्या समजतात. नेक्स्ट प्रॉपर्टी आहे बॉन्ड एन्थाल्पी. बॉन्ड एन्थाल्पी याचा अर्थ होतो तो बॉन्ड ब्रेक करायला लागणारी एनर्जी. आता विचार करायचा, बॉन्ड ब्रेक करायला जर एनर्जी आपल्याला सप्लाय करायला लागत असेल, आणि ती एनर्जी समजा आपण 2 वेगवेगळे मॉलिक्युल्स कम्पेअर केले, 2 वेगवेगळे बॉन्ड्स कम्पेअर केले, एक बॉन्ड तोडायला जास्त एनर्जी लागते आणि दुसरा बॉन्ड तोडायला कमी एनर्जी लागते. तर जास्त स्ट्रॉंग कुठला बॉन्ड आहे? म्हणजे ब्रेक करायला आपल्याला जास्त एनर्जी लागेल तो बॉन्ड जास्त स्ट्रॉंग असला पाहिजे. म्हणजे बॉन्ड एन्थाल्पी हा पॅरामीटर बॉन्ड स्ट्रेंथचा असू शकतो. ओके, आता हे कशावरती डिपेंड करतं, बॉन्ड स्ट्रॉंग आहे का वीक आहे? तर जेवढा बॉन्ड शॉर्ट असेल तेवढा तो जास्त स्ट्रॉंग असतो. म्हणजे समजा आपण असं कन्सिडर केलं, या दोघांमधले बॉन्ड एवढा लांब आहे, आणि जर मी असं काम केलं की ॲटम मोठा घेतला, ॲटमची साईजच एवढी आहे, काय होईल? बॉन्ड लॉंग होईल आपोआपच, कारण त्याची रेडियसच बेसिकली लांब झालेली असेल आणि त्याच्यामुळे इथं बॉन्ड लेंथ वाढेल. म्हणजे याचा अर्थ काय होत असतो? याचा अर्थ असा होत असतो की यातलं डिस्टन्स जास्त आहे, या दोघांमधलं डिस्टन्स जास्त आहे, याचा अर्थ आपल्याला हे ब्रेक करणं सोपं आहे किंवा त्याच्यामध्ये अट्रॅक्शन कमी आहे, म्हणून ते लॉंग डिस्टन्स वरती थांबलेले आहेत. त्याच्या उलट हे खूपच जवळ आलेत एकमेकांच्या, म्हणजे याचा अर्थ होत असतो त्यांच्यामध्ये अट्रॅक्टिव्ह फोर्सेस जास्त आहेत, म्हणजे तो ब्रेक करायला अवघड जाणार आहे. म्हणजे जेवढं बॉन्ड एन्थाल्पी जास्त तितकी बॉन्ड लेंथ कमी असते. तीच प्रॉपर्टी नेक्स्ट आहे बॉन्ड लेंथ. बॉन्ड लेंथ म्हणजे काय? 2 न्यूक्लिआय मधलं डिस्टन्स. मग आता हे न्यूक्लिआय मधलं डिस्टन्स जितकं कमी असेल तितके अट्रॅक्टिव्ह फोर्सेस जास्त. कशावरती ठरतं? ते साईज ऑफ ॲटम्स वरती ठरतं. साईज जेवढा आपण लहान घेऊ तेवढी बॉन्ड लेंथ लहान होईल, जेवढी बॉन्ड लेंथ लहान होईल तेवढा तो साईज तेवढा बॉन्ड जास्त स्ट्रॉंग बनत जाईल, आणि त्याच्यामुळे हायड्रोजन सिंगल बॉन्ड हायड्रोजन हा खूप स्ट्रॉंग बनत जातो. सिमिलरली जर मी असं कम्पेअर करायचं ठरवलं, कार्बन सिंगल बॉन्ड कार्बन, कार्बन डबल बॉन्ड कार्बन अँड कार्बन ट्रिपल बॉन्ड कार्बन, जास्त स्ट्रॉंग कोण असणार आहे? ट्रिपल बॉन्ड, बरोबर आहे, कारण आपल्याला इथं ह्याला ब्रेक करायचं असलं तर 3 बॉन्ड्स ब्रेक करायला लागतील. म्हणजे त्याचा अर्थ असा होत असतो की बॉन्ड ऑर्डर 3 आहे, याची 2 आहे, याची 1 आहे. म्हणजे बॉन्ड ऑर्डर जेवढी वाढेल तेवढी बॉन्डची स्ट्रेंथ सुद्धा वाढत जाणार आहे. कुणाला याच्यात काही डाऊट असेल तर विचारा. तर म्हणजे याच्यात सी सिंगल बॉन्ड आणि सी डबल बॉन्ड मध्ये जास्त अट्रॅक्शन आहे का? सी ट्रिपल बॉन्ड मध्ये अट्रॅक्शन जास्त, ट्रिपल बॉन्ड आहे ना तो, त्यामुळे त्यातलं अट्रॅक्शन सगळ्यात हायएस्ट असेल. ओके. म्हणजेच यालाच जर आपण असं कन्सिडर केलं की या 3 जणांना कम्पेअर करायचंय रिलेटेड टू बॉन्ड लेंथ, आता काय होईल बघा, बॉन्ड लेंथ मिनिमम कोणाची असेल? सगळे कार्बन्सच घेतलेत,
पण सिंगल बॉन्ड, डबल बॉन्ड आणि ट्रिपल बॉन्ड बॉन्ड लेंथ मिनिमम कोणाची असेल? ज्याच्यात अट्रॅक्टिव्ह फोर्स हायएस्ट त्याची बॉन्ड लेंथ सगळ्यात कमी, अट्रॅक्शन इथे सगळ्यात जास्त आहे. ट्रिपल बॉन्ड सगळ्यात कमी बॉन्ड लेंथ वाला असेल. नेक्स्ट बघा, कोव्हॅलंट बॉन्ड्स, 2 टाइप्स. कोव्हॅलंट बॉन्डचे टाइप्स आहेत पोलर अँड नॉन पोलर. अर्थ आपण खूप वेळा बोलून झाला आता. हायड्रोजन सिंगल बॉन्ड हायड्रोजन, यातलं काय होत असतं, हायड्रोजन हा हायड्रोजन 1 इलेक्ट्रॉन देतो, हा हायड्रोजन 1 इलेक्ट्रॉन देतो आणि मग ते 2 इलेक्ट्रॉन शेअर केले जातात, इक्वली शेअर होतात. म्हणजे या हायड्रोजन वरती काही चार्ज येणार नाहीये, या हायड्रोजन वरती काही चार्ज येणार नाहीये. सो इट इज नॉन पोलर. याच्या अगेन्स्ट HCl जर घेतलं तर तिथं सुद्धा शेअरिंग ऑफ इलेक्ट्रॉन्सच आहे, बट इलेक्ट्रोनिगेटिव्ह एलिमेंट फ्लोरीन हे ते दोन्ही इलेक्ट्रॉन्स घेऊन पळून जातो किंवा स्वतःकडे ओढून घेतो. म्हणजे याचा अर्थ होत असतो हा बॉन्ड जरी शेअरिंग केलेलं असलं तरी ते इक्वल शेअरिंग नाहीये. फ्लोरीनने ते स्वतःकडे ओढून घेतली इलेक्ट्रॉन्स आणि त्यातला 1 इलेक्ट्रॉन हायड्रोजनचा आहे, त्याच्यामुळे हायड्रोजन वरती पॉझिटिव्ह चार्ज येतो स्लाइट, फ्लोरीन वरती स्लाइट निगेटिव्ह चार्ज येतो. तर याला आपण म्हणणार आहे पोलर कोव्हॅलंट बॉन्ड. याचा सुद्धा कोणाला काही डाऊट असेल ते विचारा. आता पोलर कोव्हॅलंट बॉन्ड फॉर्म झाला याचा अर्थ होत असतो त्याच्यामध्ये पोलॅरिटी डेव्हलप झाली. म्हणजे आत्ताचं जे एक्झाम्पल होतं HCl, पोलॅरिटी डेव्हलप झाली. H वरती स्लाइट पॉझिटिव्ह चार्ज आला, Cl वर स्लाइट निगेटिव्ह चार्ज आला. मग यालाच आपण म्हणणार आहे आयनिक कॅरेक्टर. हायड्रोजन वरती H+ आयन तयार झाल्यासारखं वाटायला लागलं आणि क्लोरीन ऍटम हा Cl- आयन सारखा वाटायला लागला. सो ओरिजिनली बॉन्ड इज कोव्हॅलंट, बट देर इज आयनिक कॅरेक्टर टू दॅट कोव्हॅलंट बॉन्ड. ओके, म्हणजेच पोलॅरिटी. म्हणजे जेवढं इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी डिफरन्स जास्त असेल 2 ऍटम्स मधला, तेवढं ते जास्त पोलर बॉन्ड फॉर्म करतील. म्हणजे समजा मी असं कन्सिडर केलं, आपल्याकडे एक्झाम्पल समजा अशी घेतली आपण, H सिंगल बॉन्ड F, H सिंगल बॉन्ड Cl, H सिंगल बॉन्ड Br आणि H सिंगल बॉन्ड I. सगळ्यात जास्त इलेक्ट्रोनिगेटिव्ह कोण आहे? हायड्रोजन तर आपण फिक्स ठेवला. उरलेल्या एलिमेंट्स पैकी सगळ्यात जास्त इलेक्ट्रोनिगेटिव्ह कोण आहे? फ्लोरीन. याचा अर्थ होत असतो सगळ्यात जास्त आयनिक कॅरेक्टर कुठल्या बॉन्डमध्ये, कुठल्या कोव्हॅलंट बॉन्डमध्ये? HF. लक्षात नसेल येत तर विचारा. कळलंय ना सगळ्यांना हे काय बोललो ते? लक्षात नाही. नेक्स्ट बघा, आता कन्सेप्ट येते डायपोल मोमेंट. डायपोल मोमेंट याचा अर्थ होत असतो हे जे आता इलेक्ट्रॉन्स स्वतःकडे ओढून घेणं जे आहे, इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी डिफरन्समुळे, त्याच्यामुळे चार्ज सेपरेशन होत आहे. तर तो चार्ज किती डेव्हलप झालाय आणि त्याच्यामध्ये सेपरेशन किती आहे, म्हणजे डिस्टन्स किती आहे, त्याचं मल्टिप्लिकेशन. म्हणजे चार्ज, मॅग्निट्यूड ऑफ चार्ज अँड डिस्टन्स बिटवीन द सेंटर्स ऑफ पॉझिटिव्ह अँड निगेटिव्ह चार्जेस. Q इज द चार्ज अँड R इज द डिस्टन्स. असं जर घेतलं तर Q इंटू R म्हणजे डायपोल मोमेंट आहे. डायपोल, 2 पोल्स, एक पॉझिटिव्ह एक निगेटिव्ह. सो डायपोल मोमेंट याचा अर्थ होत असतो की H सिंगल बॉन्ड Cl जर घेतला तर या H वरती किती कुलोम चार्ज आला, क्लोरीन वरती किती कुलोम चार्ज आला आणि या दोघांच्या न्यूक्लियाय मध्ये किती डिस्टन्स आहे. तर हा चार्ज मल्टिप्लाइड बाय हे डिस्टन्स, याला मल्टिप्लिकेशन करायचं म्हणजे आपण त्याला म्हणणार आहे डायपोल मोमेंट. त्याचं युनिट आहे डिबाय, कॅपिटल D, अँड 1 डिबाय इज इक्वल टू एवढे कुलोम मीटर, 3.33 इंटू 10⁻³ कुलोम मीटर. ते CM तो स्मॉल नाही काढायचा आहे कधीही, ते सेंटीमीटर नाहीये, लक्षात घ्या. कुलोम मल्टिप्लाइड बाय मीटर. आता जर बॉन्ड
पोलर असेल तर तो मोलेक्यूल पोलर असेलच याची गॅरंटी नाहीये. दॅट डिपेंड्स अपॉन डायपोल मोमेंट. काय बोललो मी आता? बॉन्ड पोलर आहे पण मोलेक्यूल पोलर असेलच याची गॅरंटी नाही. डायपोल मोमेंट वरती ते अवलंबून असतं, वेदर डायपोल मोमेंट इज 0 और डायपोल मोमेंट हॅज सम व्हॅल्यू. डायपोल मोमेंट जर 0 असेल तर तो मोलेक्यूल नॉन पोलर बनतो. जर डायपोल मोमेंट ला काही व्हॅल्यू आली तर तो पोलर बनतो. ते कसं त्याच्यामध्ये आपल्याला बघायचं आहे ते आपण आता उद्याच्या लेक्चरला बघू, कारण हे सॉल्व्ह करत करत पुढे गेलं पाहिजे. आता थांबू आपण, उद्याच्या लेक्चरला बघूया. चलो टाटा टाटा. सर बोला. सर ते लेक्चर्स अपलोड करा ना प्लीज. अरे हो रे माझं राहून जातंय सारखं. करतो राहून गेलंय माझं. करतो. ओके सर. येस येस येस. चलो टाटा टाटा. बाय सर. बाय बाय बाय. Hi, sir. बाय सर. टाटा टाटा.